सो हो गा लाडू आणले ते एवढं 4 लाडू आणले तोय अहो लाडू तेवढं भरून दिले तर चांगला इथे बघा की खाऊन काय बघायचंय बाकी चिवडा करंजी कानवलं कुठं गेलं अहो ते नव्हतं अजून बनवलं अरे दिवाळी झाली तरी मी बनवलं नाही का काय सांगते अगं तू अहो नव्हतं बनवलं म्हणून मी एवढंच आईला म्हणलं मला तिकडची बरी कडक येते लगेच हा एवढं लाडू आणले तर की एवढ्याला काय करायचं तर पोरं बिरं कसं कधी खायचं एवढं एवढं आणलंय एवढं कुणाला पुरायचं हो परत मागणं आई म्हणली की पाठवून दे. कवा यायची आता काय ते काय झाल्यावर संपलं अहो दिवाळी काय संपते मग काय होते त्याच झालं की झालं नाही होत असं नाही काय पण उगा लागले सांगायला हाय म्हणली देते हो का बघा की देते आईने लाडू केले तर हाय की हाय का ठेव तिकडं 2च दिल्या तर दाखवायला आम्हाला अहो नाही की चांगला येते की बघा की आपण अहो. 2च दिले तर ना चांगला असून काय उपयोग आहे पुरा उरत काय उपयोग आहे बाकी काय दिलंय अजून साडी कुठं आहे साडी परत आणतो म्हणलेत मागणं काय म्हणली ही मी घेतलेली साडी ह्याच्यावरच तू आली जाऊन ते म्हणले परत घे तू की कशाची घेते ती परत पगार नव्हता म्हणून पगार नसला मग दिवाळीला काय कसं काय केलं सगळं का खायला प्यायला नाही केलं मग हे कसं आणलंस तू हे एवढंच केलंय मग एवढंच केलं होय एवढंच केलंय काय लागले सांगायला ग होय तर हा काय पण बोलते बाबा नाही तुझ्या कसे कपडे घेतले ते अहो तुलाच बरं साडी घेतली नाही 12 वर्षात गेलतीच कशाला मग हा असं दे की आता काय असू द्या हे तर माझ्याकडनं 5-5 दिवसाला साड्या घेते आणि तिथं 15 वर्षात एकदा गेली तरी एकदा एक सुद्धा साडी आणली नाही तो मला वाटलं 3 दिवसाच्या 3 साड्या घेऊन येशील मग तुला एक सुद्धा साडी घेतली नाही अहो असू दे आता एवढं बार परत पुढच्या वेळेस गेलं बाकीच्या पोरांना कशी कापडं घेतली बारक्यांना सुद्धा घेतली एवढ्या 3 भाव आहेत की तुझं तिघाकडनं 3 साड्या या पाहिजे होत्या लागले सांगायला त्यांचा पगार नाही पगार झाला नाही म्हणजे काय झालं नाही त्याला काय संबंध असतो 2 रुपये तर घ्यायची होती की ती सुद्धा घेतली नाही आणि मोकळी आली कशाला गेलतीस मग अहो असू दे आता परत जावा घालवा म्हणून माग लागली होती माझ्या काय आणलंस तू काय सुद्धा आणलं नाही पुढच्या वेळेस मी काय सांगितलं होतं तुला जाताना सगळं घेऊन ये म्हणून काय आणलं नाही मोकळी झाली हात आलो जाताना एसटीला मी बसवून दिली होती करून तिकटाचं पैसे सुद्धा दिलं होतं आणि कशी आली मोकळी झाली कोण घालवाय सुद्धा आले नाही पुढच्या वेळेस काय पुढच्या वेळेस सांगायचं नाही ती सगळं दाडू बिडू घेऊन माघारी जायचं लगेच अहो माघारी ही पिशवी घ्यायची हो मला नाही सांगायचं पिशवी गाच भरून सगळं सामान सहित आणायचं काय बी चिवडा लाडू करंज्या सगळं घेऊन यायचं आणि 3 भावाकडनं 3 साड्या घेऊन यायच्या तरच घरात पाऊल ठेवायचं नाही तर बाहेरच निघायचं लागली सांगायला गेली ती हा मधून कशाला मग अहो अजून डबल कसं जाय मला नाही माहिती तुला कळत नव्हतं जाताना कशाला म्हणली होती जाताना गेलती का नाही मग काय जाताना कशाला गेलती मग एवढं मोठं तोंड करून मी सगळं आणते म्हणून अहो आणले तर की काय हे मोजून 4 लाडू आहेत अहो 4 ना डबा पुन्हा नाकाला लावायचं डबा बरं आहे की डबाभर म्हणजे किती असतील 2-4 असतील तीच की बोलायची पद्धत असती मला वाटलं असं पिशवी गच भरून आणते असलं काहीतरी आले डब्यात 4 लाडू घेऊन येतो मला दाखवायला आणि 50 वेळा तीच सांगते मला की माझ्या माहेरच्या लोकांनी एवढं दिलं म्हणून आ साडे नाही काय सुखदा नाही तुला मग गेलती कशाला तिकडं काय काम आहे तिकडं पुन्हा जायचं नाही का मग नाही तर आता नाही पण ते आता जाऊ दे ती दिवाळीच घेऊन आल्याशिवाय तू आत यायचं नाही घरात साड्या बिड्या 3 घेऊन यायच्या 3 भावाकडनं त्या तिघांना कशी घेतली का कापड तुझ्या पगार झाला नाही तर लागली सांगायला हो पण आता काय आता जाणं काय चुकीच आहे की सारखं ती काय सांगत नाही काय मला काय माहित नाही तू काय बी करायचं तिकडं जुन्या काळात बाया गेल्या का नाही माहेरला दिवाळीला तर एवढं गट्टर भरून द्यायची माहित आहे का त्यांचा आईबाप आणि घालवत स्टँडवर यायची सगळं गाव येत होतं त्या पुरीला घालवायला आमच्या बहिणीलाच इतकं आणायची घेऊन चुलत भाव ही ती सगळे साड्या घ्यायची साड्याला दुसरी बॅग असायची नाहीतर तो आले 4 लाडू घेऊन
पहिला का वेगळा होता, आताची माणसं बदलले ती, त्यामुळे ती कसं असं बदलले ते म्हणजे काय, माया बदलली तर काय? हा, माया पोरगी म्हणल्यावर माया आलीच का नाही? पोरीला देतच असते ती की. त्यांचा पगार पाणी नाही पगार झाला नाही तू तू नको सांगू मला. तू कशाला गेलतीस मला सांग, इथनं काय सांगून गेलतीस? सगळं आणते म्हणून मला पाठवा नुसतं. आणि आले मोकळ हात हलवत. 50 भावने येईन, तीन माझं सगळं गोतावळा आहे म्हणलं. काय येतं आणलंय? सगळ्यात मिळून 4 दिलं काय? आणि डबाच मला सांग दाखवा आली लागले सांगायला. मला काय नाही, ते आत्ताच्या आत उठ, ती घे पिशवे. हा, लगेच उठायचं. कसं मी आता झाली की काय नाही निघायचं. तू काय बोलली होती जाताना मला? काय म्हणली होती? सगळं सांगून गेली होती म्हणून तुला मी पाठवली होती. हा, आणि आली 4 लाडू घेऊन एवढं एवढं, आणि मला सांगते एवढं एवढं दिल्यात म्हणून. कुठे एवढं दिल्यात? पहिल्या काळातला का लांबचं कशाला? आमची बहीणच चालली का नाही नांदायला दिवाळीनं, अशी गटरी बेटरी बांधून यायची सगळे 2 दिवस आहे खास तिच्यासाठी इकडे दिवाळी करायची. घरबार सगळं अपदत होतं. आणि तू नाही तर वनवाशिवाने गेली आणि वनवाशिवाने आलीच. काय सांगली लागली? चला आता उठ, हे घ्यायचं हाय असं सगळं आणि तिथं जायचं आणि खास माझ्यासाठी करा म्हणायचं. एक तिथं 2 पिशव्या भरायच्या आणि घरी घेऊन यायचं. मोकळे आली तर बघ मग. चालतंय. हा, निघायचं. सगळं साड्या फिड्या सगळं घेऊन यायचं. 3 दिवस राहिले तिथं. 3 दिवसाच्या 3 साड्या नका घेऊन येते. मग निघ बघ. ते मागचे पैसे दिलेले त्यातलं शिल्लक राहिलेलं असत्याला तीच आता माग पुन्हा जाताना गाडी खर्चाला वापर. निघित ना. कसलं लाडू गेले ते 5-4 हजार.